ती मानसिकतेवरतीच तुम्ही आघात करता आहात. तुमचा मनगटात तेवढं बळ आहे की दुर्जनांनी जे आघात केले ते तुम्ही भस्मसात करू शकतात. तर ती सुद्धा जास्त मोठी गोष्ट आहे. नवे तीच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे हे आपल्याला शंभू चरित्रातनं जाणून येतं. निश्चितपणे आपल्याला ते लक्षात येतं. आणि अजून एक गोष्ट मी इथे प्रस्थापित करू इच्छितो ती अशी आहे की संभाजी महाराजांनी सर्वत्र जे कार्य केलेलं आहे, संभाजी महाराज जे कार्य करत होते, मला असं वाटतं की त्या द्रौपदीचं अश्रू बघितल्यानंतर कौरवांचं वाटोळं केलं सगळं श्रीकृष्णांनी. आणि श्रीकृष्णांनी संपवलं, म्हणजे ज्या दुष्ट शक्तीला संपवणं गरजेचं आहे ते श्रीकृष्णांनी संपवलं. पण गांधारीचा श्राप मात्र भगवंताला घ्यावा लागला. भगवंतानी तो स्वीकारला का? धर्म कल्याणासाठी. बरोबर. तुम्हाला असं वाटत नाही का कुठे की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी जर हे बलिदान पत्कारलं नसतं तर भविष्यात ते हिंदूंवर चालू असणारे अत्याचार होते, ते संभाजी महाराजांनी भविष्यातले सगळे अत्याचार आपल्यावरती स्वीकारले. कारण औरंगजेब हा इस्लामी मानसिकतेला प्रबळ करणारा दुष्ट आत्मा आहे आणि इस्लाम त्याला अजून पण मानतो. तर हेच अत्याचार पुढे सरकले नसते हे कशावरून? बरोबर. संभाजी महाराजांनी ते स्वतःवरती घेऊन खूप मोठं राष्ट्रकार्य केले. बरोबर. जसं धर्मकल्याणार्थ भगवान श्रीकृष्णांनी गांधारीचा श्राप स्वीकारला आणि धर्माची संस्थापना केली ना, त्या भगवान श्रीकृष्णांच्या चारित्र्यात तेवढं मोठं पावित्र्य, तसंच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चरित्रात पावित्र्य हे सांगणं मला काहीच दुय्यम वाटत नाही.